हॅलो सगळ्यांना नमस्कार. दिस इज आकाश शिलमोले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये. तर बघा मित्रांनो, आज सकाळपासून बऱ्याच व्हॉट्सअप चॅनलवर हे जे पत्र तुम्हाला दिसतं आहे, जे की DMER ऑफिसमधून हे पत्र सर्क्युलेट झालेलं आहे आणि हे बऱ्याच व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला दिसायला मिळतं. ओके, आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांचे प्रश्न असे होते की सर, आता जर ह्या पत्रामध्ये लिहिलं आहे की 900 जे पदं आहेत स्टाफ नर्सेसचे, ते तुम्ही जे कॉट 2023 म्हणजे जे कॉमन जी रिक्रुटमेंट एक्झामिनेशन झालेली होती, ओके, DMERची 2023मध्ये, त्यामधूनच हे 900 पदं भरा असं ह्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं. बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका येत आहे की नवीन परीक्षा होणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं होत आहे, म्हणजे त्यांना समजत नाही आहे. तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि तुमचे जे कन्फ्युजन असणार ते कन्फ्युजन मी दूर करण्याचा ह्या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार. ओके, जे सुद्धा मी बोलतो आहे ते 100% सत्य असेल असं सुद्धा नाही. तर तुम्ही जे मी बोलतो आहे त्याला पॉझिटिव्हली घ्या. चांगल्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, चला ठीक आहे. तर मग ह्या पत्र कुणाकडून आलेलं आहे? हे DMERकडून पत्र चाललेलं आहे. कुणाला पत्र लिहिलेलं आहे त्यांनी? आता सचिवांना का पत्र लिहिलेलं आहे? की त्यांचं म्हणणं आहे की विषय कसा होता की कॉट 2023मध्ये जी भरती प्रक्रिया होती, ज्यामध्ये सगळं जे रिक्त जागेवर जे पात्र नवीन शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे व परिसेविका पदावर पदोन्नती दिलेल्या मुळे रिक्त झालेली 900 पदं याच भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांना तात्काळ भरण्याबाबत, ओके, जी कॉट 2023 झाली होती, ओके, त्याच्यामध्ये 4123 पदं होते. ठीक आहे, स्टाफ नर्सेसचे. त्यांचं म्हणणं आहे की आता नवीन मेडिकल कॉलेज सुरू झाले आणि पदोन्नती झाली, म्हणजे प्रमोशन झालं स्टाफ नर्सेसचं, नर्सिंग इन्चार्ज, दॅट इज परिसेविका म्हणून. तर यांचं प्रमोशन झालं आणि नवीन कॉलेजेस सुरू झाले, त्यामुळे 900 पदं अजूनही रिकामे आहेत. तरी आम्हाला म्हणजे जे प्रतीक्षा यादी मधून जे विद्यार्थी आहे ह्या कॉट 2023च्या, त्यामधूनच हे 900 पदं तुम्ही भरा अशी विनंती कोण केलेलं आहे? हे सगळ्या संघटनांनी केलेलं आहे. याच्यामध्ये 3 तुम्ही संदर्भ दिसू शकता. तर ह्या संघटनांनी काय केलेलं आहे, यांच्या पदाधिकाऱ्यांनी काय हे केलेलं आहे की निवेदन केलेलं आहे DMERला. हे फक्त निवेदन आहे, ओके, हे 100% कन्फर्म नाही आहे, ओन्ली निवेदन. यांनी निवेदन केलेलं आहे की बाबा कॉट 2023 मधूनच ह्याच प्रतीक्षा यादीमधून तुम्ही कॅन्डिडेटला म्हणजे कॅन्डिडेटचं सिलेक्शन करा तुम्ही, कारण पदोन्नती पण झालेली आहे आणि नवीन मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे. तरीसुद्धा 900 पदं तुम्ही इथूनच भरा असं निवेदन DMERला केलेलं आहे. ओके, तर यांनी DMERनी मग काय निवेदन ॲक्सेप्ट केलं त्यांचं. ओके, निवेदन त्यांनी DMERनी ॲक्सेप्ट केलं आणि आता त्यांनी DMERचे जे मंत्री आहेत, ओके, ॲक्च्युली DMERचे जे सेक्रेटरी आहेत, ओके, त्यांना हे पत्र लिहिलं आहे की सर, अशी आमची बैठक झालेली आहे, अशी संघटनांनी आम्हाला काय केलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे की हे 900 जे पदं आहे हे कॉट 2023मधूनच भरण्यासाठी आम्हाला निवेदन दिलेलं आहे. तर ओके, याच्यावर पुढची प्रक्रिया म्हणजे करायची की नाही करायची यासाठी DMERनी यांना पत्र लिहिलेलं आहे. कुणाला? माननीय सचिव वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग यांना पत्र लिहिलं. जोपर्यंत यांच्याकडून काही की बाबा भरती करा किंवा नाही करा, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण येऊ शकतो किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स पण येऊ शकतो. आता निगेटिव्ह काय येऊ शकतो आणि पॉझिटिव्ह काय येऊ शकतो मी हे शेवटी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, याच्यामध्ये जे मीटिंग झाली हे जे ह्या पदाधिकाऱ्यांची, ह्या संघटनांच्या आणि DMERची, त्यांनी काय म्हटलं की जे 10/5/2023मध्ये जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये 4123 रिक्त पदे होते, ते भरायचे होते. तर आता हे जेवढे पदाधिकारी आहेत हे संघटनांचे, यांनी निवेदन दिलेलं आहे. हे काय दिलेलं आहे? निवेदन दिलेलं आहे वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाद्वारे, ओके, मुंबई घेतलेल्या कॉट 2023 भरती प्रक्रिया पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयात रिक्त पदे व परिसेविका पदावर पदोन्नती रिक्त झालेल्या अधिकाऱ्यांची 900 पदे याच भरती प्रक्रियेतून प्रतीक्षा यादीतून उमेदवारांना तात्काळ भरण्यात यावा असं कार्यालयास विनंती केलेली आहे. बघा, हे पत्र म्हणजे हे सगळ्या संघटनांनी काय केलेलं आहे, विनंती केलेली आहे की 900 पदं तुम्ही भरा म्हणून. ओके, ठीक आहे. तरी संघटनेकडून प्राप्त झालेले संदर्भधीन निवेदन शासनाच्या माहितीस सविनस सादर. ओके, तर शासनाच्या माहितीस सादर करण्यासाठी जे संचालक आहे DMERनी पत्र कुणाला लिहिलेलं आहे,
माननीय सचिवांना लिहिलेलं आहे DMERच्या. ओके, आता इथे जे सेक्रेटरी साहेब प्लस जे होऊ शकते जे मंत्री आहेत DMERचे, ओके, जे मिनिस्टर आहेत DMERचे, ओके, इथे यावर चर्चा होईल की बाबा 900 पदं हे ह्याच प्रक्रियेमधून भरायचं का. आता ज्यावेळी याच्यावर विचार केला जाईल त्यावेळी काय बघतील ते सामान्य प्रशासन विभागाची नियमावली बघेल. ओके, त्यानुसार ॲडव्हर्टाइजमेंट बघेल, 2023ची ॲडव्हर्टाइजमेंट बघतील की बा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आम्ही काय लिहिलं होतं. ओके, GR बघतील. ओके, जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे सामान्य प्रशासन विभागाचा जो GR आहे तो बघतील. ओके, कारण एक्झाम कशी घ्यायची, एक्झामची व्हॅलिडिटी, मेरिट लिस्ट सगळं संदर्भ जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे सामान्य प्रशासन विभागाची जे शासन निर्णय आहे त्यानुसारच ही परीक्षा घेण्यात आली होती. ओके, तेच नियमावली लागेल. तर तुम्ही सगळ्यांना मी सांगू इच्छितो की इथे कुठेही टेन्शनवाली गोष्ट अशी नाही आहे की बाबा हां निवेदन दिलं, निवेदन दिल्यानंतर जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं, कारण सर्वस्व हे घ्यायचं म्हणजे कुठलीही जागा घेतल्यानंतर जागा कमी करणे, जागा वाढवणे हे सर्वस्वी कुणाची जबाबदारी असते, ज्या विभागाने एक्झाम घेतलेली आहे त्या विभागाची जबाबदारी असते. आता निवेदन मी पण देऊ शकतो, निवेदन तुम्ही पण देऊ शकता, या कुठली ऑर्गनायझेशन कुठली संस्था कुणीही देऊ शकते निवेदन. तर असंच निवेदन गेलेलं आहे. तर बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर एक्झाम होईल का. तर बाबांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, जरी निवेदन दिलं 900 जरी कॅन्डिडेट ह्याच वेटिंग लिस्टमधून कॉट 2023ची जी एक्झाम झाली त्याच्यातूनच घेतलं तरी बरेच मोठे पदं खाली राहतील. कारण तुम्हाला 1250 हे मी 10 मेडिकल कॉलेजचे फर्स्ट इयरचे मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट इयर MBBS बॅच घेतल्यानंतर एवढे पदं होते. ओके, ठीक आहे, 300 जवळपास तुम्ही सुपर स्पेशालिटी सांगितले. आता सेकंड इयर MBBS चालू होईल तर तेवढेच पदं होईल, थर्ड इयर MBBSला तेवढेच पदं, फोर्थ इयर MBBSला एवढेच पदं भरण्यात जातील. ओके, तुम्ही बघू शकता एवढी मोठी वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळू शकणार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये. तर 900 जरी जागा घेतल्या, आता मी इथे तुम्हाला म्हणत नाही की बाबा घेतील नाही घेतील, मी फक्त तर्कवितर्क सांगणार आहे. घेतलं तर 900 कॅन्डिडेट घेतले तरी काही फरक पडणार नाही. यस, व्हेरी गुड. जे नवीन एक्झाम येणार आहे त्याच्यामध्ये बघा एवढी मोठी वॅकन्सी, एक 900 काढून टाका आणि एवढे तुम्ही पकडू शकता एवढी वॅकन्सी येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला बघायसाठी मिळू शकते. ओके, आता आपण 2023ची जी ॲडव्हर्टाइजमेंट होती ते बघून घेऊया. त्याद्वारे म्हणजे तुम्हाला सांगतोय की बाबा एक म्हणजे ह्या पत्राचा किती इम्पॅक्ट पडू शकतो. ओके, हे बघा, हे 2023चं जे प्रॉस्पेक्टस होतं टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पोस्टसाठी जे कॉम्पिटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट होती CCOT जी 2023 झाली होती, याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन अँड ॲप्लिकेशन फॉर इन्फॉर्मेशन ब्राउचर हे तुम्हाला DMERच्या वेबसाईटवर भेटून जाईल. डोंट वरी, COT 2023मध्ये जायचं तुम्ही DMERच्या वेबसाईटवर, इथे तुम्हाला याची ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळेल. ओके, तर ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट आणि याची जी व्हॅलिडिटी आहे ते तुम्हाला दाखवून देतो. ओके, त्यानुसार तुम्हाला कळेल की बाबा याचं किती महत्त्व ठरवू शकते. ओके, ठीक आहे, हे बघा याच्यामध्ये डिक्लेरेशन रिझल्ट अँड प्रिपरेशन ऑफ स्टेट मेरिट लिस्ट. ओके, याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओके, तर फायनल मेरिट लिस्ट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुम्हाला इथे 7.5चा तुम्ही पॉईंट बघू शकता. याच्यामध्ये लिहिलं आहे फायनल मेरिट लिस्ट विल बी व्हॅलिड अप टू 1 year ओनली फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट. ओके, आता तुम्ही बघू शकता की बाबा सामान्य प्रशासन विभागाची हे जे हा एक नियमावली आहे, हा सुद्धा तुम्ही जाऊन जे महाराष्ट्र शासनाचे जे GR आहेत, हा जो GR आहे तुम्ही डाउनलोड करायचा. हाच GR मध्ये हे सगळं दिलेलं आहे की बाबा एक्झाम कशी घ्यायची, टाय ब्रेकर झालं तर काय करायचं, मेरिट लिस्ट कशी बनवायची, समांतर आरक्षण कसं सगळं दिलेलं आहे. ह्या GRनुसार सगळी कारवाई होत आहे आणि पुढे सुद्धा होणार आहे. ओके, तर फायनल जे मेरिट लिस्ट झाली होती डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट. आता सिलेक्शन लिस्ट कधी लागली होती सगळ्यांना माहिती आहे, सिलेक्शन लिस्ट डिसेंबरमध्ये लागली होती 2024मध्ये, 23मध्येच डिसेंबरमध्ये लागली होती. जर तुम्ही बघितलं तर डिसेंबर 2024मध्ये ही लिस्ट इथेच संपली. ओके, त्यामुळं तुम्ही एक याच्यापूर्वीसुद्धा DMERचं एक लेटर बघितलं असेल, DMERनी एक दिलं होतं की 31 डिसेंबर 2024पर्यंत आम्हाला आराखडा द्या, किती वॅकन्सी आहे नवीन मेडिकल कॉलेजची प्लस सुपर स्पेशालिटीची प्लस पदोन्नती झालेली जे किती पदं राहिलेली आहे त्याचे आम्हाला आराखडा द्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होते कमीत कमी 2 to 3 month नंतर ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते म्हणून 2025मध्ये डेफिनेटली एक्झाम होणार तुमची. ओके, जरीसुद्धा 900 पदं, कारण तुम्हाला हे पण सांगितलं पदं कमी करणे पदी जास्त घेणे हे सगळेच्या सर्वस्वी जबाबदारी पर्टिक्युलर डिपार्टमेंटची असेल. जर ह्या पत्राचा विचार करून जरीसुद्धा DMERनी
या माननीय मंत्री साहेबांनी जर म्हटलं की 900 जे पद आहे ते तुम्ही भरून टाका, जर असं हा निवेदनाला ॲक्सेप्ट केलं माननीय जे मंत्री महोदयांनी आणि सचिवांनी, ओके, आणि त्या रिलेटेड एखादं परिपत्रक आलं तर मी डेफिनेटली तुम्हाला सांगेल. तरी तुम्ही घाबरू नका. त्यानंतरही तुम्हाला सांगू इच्छितो, जवळपास 2000 ते 3000 वॅकन्सी उर्वरित राहील तरीसुद्धा, ओके. सो बघा, जर त्यांनी घेतलं 900 पदं तर व्हेरी गुड. जे आपलेच भाऊ बंधू आहेत, जे लोक वेट करत आहेत की ज्यांचं सिलेक्शन होईल म्हणून, ओके, त्यांचा फायदा होणार. आणि समजा जे नवीन मुलं आहेत की बाबा ज्यांचा नंबर येत नाही आहे, जे वेटिंगला नाही आहे, 900च्या आसपास तुम्ही नाही आहेत, ओके, तर डोंट वरी. तुमच्यासाठी तुम्हाला पण सांगू इच्छितो, येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये डेफिनेटली एक्झाम येणार ही वाली. 2025मध्ये डेफिनेटली DMERची एक्झाम येणार स्टाफ नर्सची, कारण 10 मेडिकल कॉलेजेस झालेले आहे, भरपूर पदोन्नती झालेली आहे, भरपूर जागा खाली आहे. बट तुम्हाला सांगू इच्छितो की जी कॉट 2023ची जी व्हॅलिडिटी होती अकॉर्डिंग टू दिस पॉईंट, हा जर पॉईंट जर बघितलं, यांनीच ॲडव्हर्टाइजमेंट दिली पर्टिक्युलर डिपार्टमेंटनी की बाबा जे लास्ट म्हणजे हे जे मेरिट लिस्ट आहे फक्त 1 इयरची व्हॅलिडिटी आहे. तर यानुसार बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहे की बाबा होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. नाही झालं तर तुमच्यासाठी डोंट वरी, तुम्हाला एक्झाम येत आहे, झालं तर तुमच्यासाठी भरपूर वॅकन्सी राहतील बाकीच्या लोकांसाठी सुद्धा, तर तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका, ओके. ठीक आहे. होप सो तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला DMERसाठी येणाऱ्या, ओके, नॉर्सेटसाठी, RRBसाठी सुद्धा अभ्यास करायचा आहे तर डेफिनेटली तुम्हाला सांगतो की लर्न नेक्स्ट नर्सिंग हे जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि त्याच्यावरती कोर्सेस चालू आहेत, ओके. आज व्हॅलेंटाईन डे आहे, त्याच्यासाठी स्पेशल डिस्काउंट आहे 20%. सो तुम्ही अपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या. जवळपास हे 6000ला तुम्हाला कोर्स पडेल. जवळपास याच्यामध्ये 6 मंथची व्हॅलिडिटी आहे, याच्यामध्ये आम्ही 2 to 3 मंथ व्हॅलिडिटी वाढवून देणार आहोत, ओके. सो डेफिनेटली लवकरात लवकर लर्न नेक्स्ट नर्सिंग सोबत जुळा आणि आपल्या भविष्यासाठी अभ्यास करायला लागा आणि आपलं भविष्य व्यवस्थित आणि चांगलं बनवा. थँक्यू. पुन्हा एकदा DHSसाठी, DHSचं सुद्धा एक परिपत्रक आलेलं आहे, त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी उद्याला घेऊन येणार, ओके. तर प्लीज सगळ्यांनी हा व्हिडिओ पॉझिटिव्हली घ्या, निगेटिव्हली बिलकुल घेऊ नका, ओके. कारण मी फक्त जस्ट फॅक्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, घाबरू नका, ओके. ठीक आहे. चला लवकरच भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.